मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे सुरुवात झालेली होती आघाडा घेण्याची, जोड्या बांधण्याची आणि झाडाची पानं वगैरे 16 मोजून आणलेले होते आणि तोडून आम्ही जोड्या बनवत होतो, कारण की गौराईला व्हायला लागते ना, म्हणून मग गौराईची तयारी केली। माझी तयारी झालेली होती आणि इथे बघू शकता मी साडी वगैरे घालून घेतली। कशी वाटली साडी नक्की सांगा मला। इथे आता आम्ही गौराईची पूजा करायला गेलो, बघू शकता तुम्ही। इथे सर्व बाया जमा झालेल्या होत्या आणि इथे गौराई वगैरे धुवून राहिलेल्या होत्या, बघू शकता। आणि किती छान छान गाणी होते, तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पहा। आणि इथे गौराई वगैरे धुवून झाली होती, माझी पण मी धुवत होते। आता सर्वांची धुवून झाली। नवऱ्याच्या आयुष्यासाठी ही सर्व करायला लागत असते। हरतालिका म्हणजे हरतालिका म्हणत असते, हरतालिकाची पूजा सर्वांना करायला लागत असते। ज्यांचे लग्न झालेलं असते त्यांना पण, आणि कोणी ज्याचे लग्न नसते झाले ते पण करू शकते। कारण की मी लहान असताना पण माझी मम्मी माझी गौर टाकत होती एक, आणि तिची पण एक गौर टाकत होती। आणि उपास वगैरे नव्हती करत, पण गौर वगैरे टाकत होती। आणि तेच गौर आम्ही छोट्या छोट्या टाकून गणपतीजवळ पण ठेवत असतो गौराई। ते गाणे वगैरे चालू झालेले होते, गोष्टी काय संकट नसते पण टाकेल सर्व माहीत असल्यावर विचारत असते। आणि इथे सर्व चिल्ले खाल्ले, म्हणजे मधामध्ये डाळ आपल्याला त्रास देतो। रुद्रा राई गौराई कशी निघू एकली एकली। इथे आता मी पूजा वगैरे करून घेते सर्व गौरीची, म्हणजे माझी पण सर्वांची। आणि नंतर आम्ही आरती वगैरे करून घेत असते। आणि इथे काकूची साडी जळली होती, बघू शकतो तेव्हा साडी जळली त्यांची। दिवा माता दिवा होता तिथे, म्हणून तिथे पूजा करायला गेला आणि त्यांची तेव्हाच साडी जळून गेली। एक छान नवीन साडी होती त्यांची, जळून गेली। बरं झालं, थोडं जास्त काही झालं नाही, थोडंसं झालं, थोडी साडीलाच जळले म्हणून तेवढं चांगलं झालं। नंतर मी पूजा वगैरे करून घेतली सर्व गौरीची। आणि इथे आरती वगैरे आता सर्व करून घेऊ। गौराईमध्ये पिंड वगैरे, हळदीची वगैरे पिंड बनवून घेतो आपण। आणि जेवढी पानं फुलं आपण ते दुर्वा वगैरे सर्व आपण वाहून देतो गौरीला। आणि नंतर आरती वगैरे करून घेतो। आणि नंतर घरी आल्यावर गौरीची आपण स्थापना वगैरे करतो, बघू शकता मी स्थापना वगैरे केलेली आहे। नंतर आमची मस्ती चालू झालेली होती, इथं बघू कसं पत्ते। आणि मग हसते कसं, हसते। अंश कसं रडते, अंश कसं मारते।
चांगलं स्वतःने मारून दाखवलं. हा अंश कसं मारते, असं मारते. आणि अदू दादा कुठे, अदू दादा, अदू दादा, दादा कुठे, दादा शिकताय अजून. अंश कसं पाडते, अंश कसे वाकवले दाखवते, कशा दाखवते. हा अंश कसं चावते, चावते थोडशी. दुसऱ्या दिवशी आपण गौरी शिरवत असतो. इथे पूजा वगैरे करून घेतो आणि इथे ओटी, त्यांनी ओटी नसते दिली ते ओटी जेव्हा गौरी शिरवत असते तेव्हा देत असते. इथे आता पण आरती वगैरे ते आरती वगैरे करत असते शिरवायच्या वेळेस आणि इथे हळदीमध्ये वगैरे लावत असते. आणि इथे गौरी शिरून झालेली होती आणि असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये गौरी शिरवल्याबरोबर डोक्याला ते लावत असते. आणि तेच वाले जे पानं असते गौरीचे जे असते ते नवऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यांचे पाया वगैरे लागत असते. तेव्हाच आपला उपास होत असते, म्हणजे सफल होत असते आपला उपास. आता बघा ह्या काकू एवढ्या सारं लावून राहिलं मला की जास्त. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा मला. आणि इथे सर्व पूजा वगैरे झालेली होती, गौराई वगैरे शिरून झालेली होती. आता गणपतीची तयारी वगैरे चालू. थँक्यू. केळ खाले आला तो, काकून केळ खाले बोलवलं असायला. त्या विसर्जनचं दाखवा लागल ना. हे विनोदरावजी निघून नाही राहिले, तर हा व्हिडिओ विनोदरावजी पाहन तर पाहून घ्या. मजबूती का जोड है ये. नाही